पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. फडणवीस 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे विकास प्रकल्पांना वेग येणार असल्याचं म्हटलं जात आहे. केंद्रीय मंत्रालयाकडे अर्थसहाय्य आणि मंजुरीची मागणी केली जाते. जागतिक वित्तीय संस्थांकडून राज्यांच्या विविध पायाभूत विकासाच्या प्रकल्पांना होणाऱ्या अर्थसहाय्यासंदर्भात केंद्राच्या मंजुऱ्या मिळवण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गेल्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या देखील भेटीगाठी घेतलेल्या आहेत. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय रसायने आणि खत मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा समावेश आहे. तर फडणवीस यांनी नीती आयोगातील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. राज्यातील 1000 लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडलं जाणार आहे. या प्रकल्पाकरता राज्यानं आशियाई विकास बँकेकडून $1 अब्ज म्हणजे जवळपास 8,651 कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे. समुद्रकिनाऱ्याच्या वाढणाऱ्या पातळीवर नैसर्गिक उपायांनी निराकरण तसंच महापालिका शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांसाठी वापरण्याकरता म्हणून प्रकल्प कार्यान्वित केले जाण्याचा मानस आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.